रामदूता काय भक्तीच्या वाटा मज धावा वैशोभटा अन्नाच्या परिमळे जरी जाये भूक तरी काही पाक घरोघरी आपुलाने तुम्ही करारे स्वहित वाची स्मरा नित्य राम राम. सेवेकरता घेतलेला आहोत विश्ववंदनीय जगद्वंदनीय संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबा यांचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. तो मामा मनुष्य देहाला या जीवांना महाराज उपदेश करतात आणि तो उपदेश फार महत्वाचा आहे. उपदेश करत असताना महाराजांनी देवपदामध्ये राम या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. आपण आले तुम्ही करारे स्वहित नवाचे स्मरा नित्य राम राम. काल परवा रामनवमी झाली. भगवान परमात्मा धर्मरक्षणा करता अवतरण झाले, अवतार घेतला. देवाचे अवतार किती? पुराणामध्ये असंख्य अवतार सांगितले. किती देवाचे अवतार? असंख्य अवतार. अनंत अवतार देशी भक्ताकारणे कनवाळू कृपाळू बिना लागील करणे. अवतार अनंत आहे. ज्या अवताराचं गणित करता येत नाही, संख्या सुद्धा मांडता येत नाही, असे असंख्य अवतार आहेत. अवतार आहेत. नामदेव महाराज वर्णन करतात अवताराच्या राशी एक अवतार नाही. अवताराच्या राशी तो हा उभावी ठेवरी शंख चक्रगदा पद्म सवितारी राशी आहेत अवताराच्या. तो तुम्हाला वर्णन करतात धैर्यली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. किती सोंग म्हणजे किती अवतार घेतले? अनंत अवतार आहेत. पुराणामध्ये 26 अवतार सांगितले. पुराणामध्ये ज्ञानोबरांनी 10 सांगितले, तुकोबरांनी 10 अवतार सांगितले. भक्ताच्या कळवारी कष्टली विठ्ठले आणि आंब ऋषीसाठी जन्म 10 घेतले. 10 अवतार आहेत. कच्छ अवतार, मत्स्य अवतार, वरा अवतार, नरसिंह अवतार, परशुराम अवतार, कृष्ण अवतार, रामावतार, नवा तो उभा विठोरी काय करणारी त्याची थोडी मौनरूप धोरणी आणि भक्तजनास कृपा करी 10 कलंकी होणार. 10 अवतार मुख्य सांगितले. 10 अवतारापैकी पूर्ण अवतार किती? फक्त 2. राम अवतार आणि कृष्ण अवतार हे पूर्ण अवतार आहे. बाकी 8 अवतार अपूर्ण अवतार आहेत. पूर्ण अवतार फक्त 2. राम कृष्ण हे 2च अवतार. दोन्ही अवतारापेक्षा आता कृष्ण अवतार आणि राम अवतार या दोन्ही अवतारामध्ये श्रेष्ठ अवतार कोणता? दोन्ही अवतारामध्ये श्रेष्ठ अवतार राम अवतार. नाथ महाराज वर्णन करतात जो अवताराची मूळपेठ, जो वीर भक्ती माझी उद्भट, जो अवतारा माझी अतिश्रेष्ठ अतिवरिष्ठ श्रीराम. राम अवतार सगळ्यामध्ये श्रेष्ठ मानला. का श्रेष्ठ मानला? पापे जळते रामनामे, रामनामांकित वंदिजे येणे आणि दैकेची कर्माकर्मे श्रीरामीला निर्णयली. का श्रेष्ठ मानला? जो देवाची बंद सोडी, नवग्रहाची बेळी तोडी, जेणे रामराज्याची गुढी उघडली रोखडी ती होती. एवढा श्रेष्ठ अवतार आहे. कसा श्रेष्ठ अवतार आहे? एक बाणी, एक पत्नी आणि एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम असा अवतार आहे. राम अवतार श्रेष्ठ आहे. जर राम अवतार जर श्रेष्ठ आहे तर भगवान परमात्म्याचं नाम सुद्धा श्रेष्ठ आहे. राम नाम हे श्रेष्ठ आहे. महाराज कसं श्रेष्ठ आहे? कोणालाही घेता येतं, कोणालाही घेता येतं. कृष्ण हा शब्द उच्चारण्याकरता अवघड आहे. पुन्हा त्याला राकार, पुन्हा शर्द, पुन्हा न उच्चारण्याकरता अवघड आहे. पण राम हा शब्द उच्चारण्याकरता सोपा आहे. सोपे आणि गोड किती अमृता हो वाढ किंवा तुका म्हणे सोपे आहे सर्व होणे शहाणा तो घरी. नाथ महाराजांनी हे सांगितलेलं आहे. जगद्गुरु तुकोबा ते सांगतात राम राम दोन्ही अक्षरे
सुलभाने सोपारे जागा मागिल्या पहारे शेवटची गुडतेची खरेरा. सोप उच्चारण्यामध्ये सोप आहे. दुसरी गोष्ट याच्या इतकं पुण्यही कशात नाही. पुण्य कशामध्ये याच्या इतकं पुण्य कशामध्ये नाही. साधना भरपूर आहे. जपसाधन आहे, तपसाधन आहे, यज्ञ साधन आहे, योग साधन आहे, तीर्थयात्रा साधनच आहे, दान धर्म सुद्धा हे साधनच आहे. हे सगळी साधनं आपल्याला भगवान परमात्म्याच्या प्राप्तीपर्यंत घेऊन पोहोचवतात. साधनं भरपूर आहे. तर सगळ्या साधनामध्ये जर सोपं साधन कोणतं असेल तर फक्त मुखानं राम राम या शब्दाचा उच्चार करणं. पुण्य भरपूर आहे. तुकोबर आहे आपल्या 100 चरणाच्या अभंगामध्ये सांगतात पुण्य ते काय. रामनामापुढे काय ते बापुडे येत नाही याद. अरे बाटलीचे साधनं बापुडे झाली तिथं येत नाही याद. त्या संसार गायके न सुगती एके नानेवेन नानेवेन भवसुंदू पावे पार ऐसा विचार नाही तुझा. जाणते हे भक्तराज महामुनी नाम सुखादिनी अमृताची. रामनामाचा मंत्र हा सोपा मंत्र आहे. मंत्र सोपा आहे पण या राम राम या शब्दाचा प्रताप सुद्धा जास्त आहे. याच्यासारखं प्रतापी नाम दुसरं कुठलंही नाही. रामनामामध्ये प्रताप जास्त आहे. किती प्रताप आहे. महाराजांना विचारलं लोकांनी महाराज रामनामाचा प्रताप काय. महाराज म्हणले माझी बुद्धी कमी पडते तिथं. त्याचं वर्णन करण्याकरता त्या नामाचा प्रताप वर्णन करण्याकरता सांगण्याकरता माझी बुद्धी कमी पडते. तुकोबारांनी म्हणावं युक्ती माझी थोडी दुर्बळाची वाचा आणि प्रताप नामाचा बोलावा. काय सांगू त्या नामाची ख्याती आणि काय नामाचा प्रताप सांगू. तुम्हाला माहितीये त्रेतायुगामध्ये रामावतारामध्ये बर का रामनामाच्या मंत्रानं शब्दानं त्या उच्चारानं दगड तोडले, शिळा तरल्या. शिळा प्रतापी सागरता नामाचा प्रताप आहे रामनामाचा. शिळा प्रतापी सागरी तारी साधू बिभीषण रावण मारी. अरे पाण्यावर सागरावर दगड करले. बोलू नका. दगड करले एवढा प्रताप आहे महाराज. काय गडबड आहे. नामाचा प्रताप भगवान शंकर पार्वतीला सांगतात. आणि दुसरं काही अवघड नव्हतं भगवान शंकरांना. जेव्हापासून आवडणारं रामनामाचं चिंतन आत्मा तो शिवाचा पार्वतीला म्हणतात पार्वती काय सांगू तुला. रामनामा वाचुनी काही मग सर्वता प्रिय नाही. म्हणजे दुसरं काही आवडतच नाही. ते मी तुझं सांगेन ती सावधान पाही परियशी. ऐक रामनाम युगमाक्षर वाचेशी येता एक वार सर्वांगी अमृताचा पूर विनवत्तर चालिला. अरे भगवान शंकराच्या पूर्ण अंगामध्ये अमृतच भरले होतं. कोणतं अमृत. नामामृत. अमृताचे प्रकार भरपूर आहेत पण खरं जर राम आणि अमृत असेल किंवा श्रेष्ठ जर कोणतं अमृत असेल तर ते फक्त रामनामाचं अमृत आहे. श्रेष्ठ. त्या समुद्र मंथनाच्या वेळी त्या मंथनातून कामधेनू गाय निघाली, चिंतामणी निघाला, परिस निघाला, लक्ष्मी निघाली, दारू निघाली बरं का, विष निघालं. त्याच्यानंतर आणखी कामधेनू निघाली आणि 14 रत्न बाहेर निघाली. 14 रत्न बाहेर आल्यानंतर निघाल्यानंतर विष बाहेर आलं. विष निघालं. आता विष कोणी घ्या. अमृत कोणी येतील. कामधेनू गाई घेतल्या, चिंतामणी घेतली, परिस घेतला, सगळ्या वस्तू सगळ्यांनी घेतल्या पण विष कोण घेणार. तुकोबारांनी अगोदरच इशारा दिलेला आहे विष घेऊ नका. विषाचा कांदा जरी असला, विषाची वाटी जरी असली आणि विषाचा चमचा जरी असला, चमच्यावर सुद्धा विष प्यायचं नाही. ज्ञानोबारांनी वर्णन केलं बरं का. पार्था जयापुरी पार्था अमृत जयापुरी
घेतल्या मरणवारी. अमृत केले की मरण संपत का नाही आपलं? मरत का नाही माणूस? अमृत जयापरी घेतल्या मरणवारी किंवा आपले ऐसे तरी जैसे विष. जसं अमृत आपल्या शरीरावर प्रभाव टाकतो, आपल्याला अमृत करतं, तसं विष जर आपण घेतलं तर आपल्याला ते मारत ते त्याचा प्रभाव ते दाखवणार. म्हणून महाराज म्हणतात तांब्यावर जरी विष असलं आणि वाटीवर जरी विष असलं आणि चमच्या बरोबर जरी विष असलं तरी ते घ्यायचं नाही, होटाला लावायचं नाही. विष तांब्या वाटी, विष तांब्या वाटी भरली लावून उठी मरते. आणि ते निघालेलं विष कोण घेणार आहे? कोण घेणार आहे? समुद्र मंथनातून बाहेर आलेले विष कोण घेणार? कोण? हिरून हवं शंकरांना. महाराज म्हणले तुम्ही जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देहकष्ट विधी परोपकारे तुम्ही साधू आहात, वैष्णव आहात. भगवान शंकर म्हणजे वैष्णव आहेत, महान वैष्णव आहेत. तुकाराम त्याचा निर्वाह दिला 3 वैष्णव थोर आहेत माऊली, लक्षात ठेवा. 3 वैष्णव थोर आहेत. त्याच्यामध्ये आदिनाथ शंकर, नारद मुनीश्वर आणि शुकायचा थोर आले का नाही? शुकाचार्य थोर वैष्णव, नारद मुनी थोर वैष्णव आणि भगवान शंकर थोर वैष्णव. आणि वैष्णवाचे संतांचे अवतार जगाच्या कल्याणा. महाराज हे विष घेतलं, ते विष काही सामान्य नव्हतं. रामायणामध्ये वर्णन केलं नाथ महाराजांनी. पीडित सकाळ सुरगण, यक्ष किन्नर सिद्धचारण, ऋषी आदी मुनीजन, उठिले जगदी तळ जाळी येत. पृथ्वीला जाळीत निघालं विष. खाली पडलं होतं थोडं, ते विष जाळीत निघालं, खाली पातळापर्यंत चाललं, त्याचा धूर निघायला लागला. असा धाप व्हायला लागलो. सगळे लोक म्हणजे असे मरणांतर ना त्या विषयाचा तो धूर नाकामध्ये गेला. गंधर्वस त्रास होऊन गेले. 33 कोटी देवांना त्रास होऊ लागला. अख्ख्या म्हणजे ब्रह्मांडामध्ये ते विष त्याचा श्वास पसरला आणि त्रास व्हायला लागला. आता काय सगळे मरायला लागले. त्यावेळेस भगवान शंकरांनी काय केलं? जगाच्या कल्याणा जगावर उपकार करण्याकरता ते विष आपण स्वतः प्राशन केलं. पार्वतीला सांगू लागले, पार्वती तेने काळीने आपण तेने काळीमध्ये त्याच वेळेस ज्यावेळेस लोकांना धाप ठरलं, मार्ग ठरलं, त्यावेळेस ते विष घेतलं मी. तेने काळी म्हणजे त्याच वेळेस मी घेतलं. तेने काळीने आपण श्रीराम नामाच्या बळे जाण न लागता अर्धक्षण कंठी जाणं घरी येईल. तुला विष ते विष पेले. विष पेल्यावर मरत का नाही? पार्वती विचारलं मग तुम्ही मेले कसे नाही? पार्वती मातेने विचारलं तुम्ही एवढं दहाज पेलं, एवढं हराल पेलं, तुम्हाला बाधा कसे झाले नाही? तुम्ही मेले कसे नाही? तुम्हाला त्रास का झाला नाही? भगवान शंकर सांगू लागले अल्पही त्याची बाधा नाही, त्यामुळे विशेष असे काही काय त्याच्यापेक्षा थोडे त्या हलाल विषयापेक्षा काय भारी आहे जगामध्ये? काही नाही भारी. प्रतापे काही रामाच्या हे विशेष कसेच आहे. जर या पृथ्वीला प्रयाने लागला, पृथ्वीवर सगळी पेटली, ती पेटलेली पृथ्वी, ते पेटलेला अग्नी, तो अग्नी सुद्धा माझी घ्यायची ताकद आहे. कशामुळे? फक्त रामनामाच्या चिंतनामुळे. इतका रामाचा प्रताप आहे. उपदेश कोणी कुणाला केला? भगवान शंकरांनी पार्वतीला उपदेश केला, तो रामनामाचाच उपदेश केला. ना तर क्षीरसागर परिसरी नेनो शक्तीच्या कर्णकोरी. नेनो काय? त्रिपुरारी बोलले. ते त्रिपुरारी म्हणजे भगवान शंकर काय सांगत होते कुणाला माहिती? काही नाही सांगितलं दुसरं महाराज. फक्त रामनामाचा मंत्र त्या पार्वतीला केला. तारक मंत्र होता. पार्वतीला तारक मंत्र दिला, रामनामाचा मंत्र दिला. तारक होता. स्वतः कंठामध्ये धारण केला. राम राम उत्तमाक्षरे कंठी आपण वरिली शंकरे पैसे तारक उत्तम तेही लोका आणि हलाहल शीतल केले शिवा देखा. हा उपदेश भगवान शंकर जे माणसं मरू लागले, ज्यांचा अंत होऊ लागला, त्या अंत होणाऱ्या माणसांना सुद्धा हाच उपदेश करू लागले. कुठं? काशी क्षेत्राच्या ठिकाणी. 100 चरणाच्या अभंगामध्ये त्याचा निर्वाळा दिलाय तुकोबारांनी. उपदेश करी विश्वनाथ कानी
भगवान शंकर उपदेश करतात कानामध्ये. कोणाच्या? फक्त मरणाऱ्या माणसाच्या. काशीमध्ये, कारण का काशीमध्ये मेल्यानंतर मोक्ष आहे का नाही? मोक्ष कसं नाही? फक्त भगवान शंकराचा उपदेश त्याच्या अंतकरणामध्ये ठसला जातो आणि ठसल्यामुळे तो मरत असताना, अंत होत असताना तो राम राम म्हणतो आणि अंतकाळाला राम राम हा शब्द वाचेतून बाहेर पडला की तो मरणमुक्ती वाराणसी. तर कसा? ते भगवान शंकर त्या काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये नसतात, ते परिभ्रमण करतात, काशी क्षेत्रामध्ये फिरत असतात. आणि जिथे एखादा पर्यटक आपल्यासारखा गेलेला यात्रेकरू म्हातारा कुणी कसा असो, कुठल्याही वयाचा असो, त्याचा अंत जर तिथे होत असेल तर भगवान शंकर त्याच्या जवळ जातात. त्याच्या जवळ गेल्यानंतर त्याच्या कानामध्ये मंत्र देतात, अरे बेट्या राम म्हण, तुला होईल, मोक्ष प्राप्त होईल, राम म्हण. आता समोर त्याला भगवान शंकर दिसतात, पण भगवान शंकर कोणालाही दिसत नाहीत. त्याला भगवान शंकर दिसतात आणि भगवान शंकरांना तो गतप्राण व्हायला आत्मा तो दिसतो, तो जीव दिसतो. त्याला उपदेश करतात आणि राम नामचा तर उपदेश करतात. उपदेश केल्यावर तो राम म्हणतो, त्याला मोक्ष प्राप्त होतो. भगवान शंकर काशीमध्ये मरणाऱ्या माणसाला उपदेश करतात. उपदेश करी विश्वनाथ कानी वाराणसी प्राणी मध्ये मरणाचे अंती राम म्हणे तरी नलगे उघडी जावे तया त्याशी कोणती वशी नामकंठी सर्व काळ हे नामाचा प्रताप आहे. आता भगवान शंकर मरत असलेली माणसं, अंत होत असणारी माणसं त्यांच्या कानामध्ये उपदेश करतात. पण आमचे जगद्गुरु आख्या जगाला जिवंत माणसांना उपदेश करतात. तुकोबाराचा उपदेश म्हणजे जिवंत माणसं करताय, तुमच्या आमच्या करता उपदेश आहे. का उपदेश करतात? राम राम हा मंत्र तारक मंत्र आहे. किती लोकांचा उद्धार झाला? कळजान तरले किती महाराज, किती लोक तरले राम नामानं? लोकांनी विचारलं. महाराज म्हणले काय जाणव मला माहिती नाही, संख्या सांगता येत नाही. काय जाणव तरले किती? नाव आहे ती या वैसा किंवा ऐसे अनंतापार नामे तारिले चराचर नाम पवित्राने परिकर रखमा देवी वराची. किती करले महाराज? जटाई करून गेला, जटाईचा प्राण गेला, पण कुठे गेला? प्रभू रामचंद्राच्या मांडीवर प्राण गेला. आणि प्राण जात असताना राम राम म्हटला. समोर राम, मुखामध्ये राम, मोक्ष प्राप्त झाला. राजा दशरथ रामनामाचा उच्चार करत करतच प्राण सोडला. पण उलट झालं. कसं उलट झालं? आता तुकोबाराय म्हणतात की मुखाला राम यावं मरत असताना, अंत होत असताना राम मुखाला आलंच पाहिजे, यावंच मोक्ष प्राप्त होतो. दशरथ राजा राम राम म्हणतच प्राण सोडला. पत्नीला कसा गेला हे कारण नाही. तुकोबाराय विचारलं महाराजांनी देवाला, आणि देवा म्हणजे तुझं काही आम्हाला कळत नाही, तुझी लीला काही कळत नाही. देव म्हणले काय झालं महाराज बोला. आम्ही भाव जाणू देवा नको की तुझ्या मावा गणिकेचा कुळाला आणि पत्ना न्यावा दशरथ. गणिकेने अंतकाळाला रामरामाचा विचार केला होता ना, निर्गळा तुकोबाराने दिलेला आहे. अंतकाळी गणिके पक्षी याच्या छंदे राम राम पद उच्चारिले मग त्या दिनानाथा कपाले कैसी त्याने तीसे निकुंठाशी गेले. राम राम म्हटले होते. आणि दशरथ राजा पण राम राम म्हटलं. मग दशरथ राजा पत्नाला कसा गेला? पत्नाला जात नव्हता. पत्नाला जाण्याकरता पहिलं कारण होतं काय? ब्रह्महत्या. ब्रह्महत्येमुळे अनर्थ घडला, पण रामनामाचा उच्चार कामी आला. जटायू मोक्ष प्राप्त झाला. दशरथ योगी गेला. बर का, किती सांगावं. अजामिळ नावाचा ब्राह्मण, आणि त्याचा सुद्धा उद्धार झाला. कशाने उद्धार झाला? तुकोबाराय सांगतात अवचिता नाम आल्या मुखाशी चिंतिता चित्ती जवळी असे तुका म्हणे भावे स्मारा राम राम कोण जाणे ते दशे. ते बोलायला हाक मारली, मुलाला हाक मारली. मरत असताना अंतकाळाला त्याच्या मुखामध्ये राम राम शब्द आले. अजमेळाच्या एक मिनिटाला तो
तुकामणी नेली विमानी वाहुनी मीही ऐकून विश्वास सोडून महाराज म्हणतात तोही वैकुंठाला गेला, तो त्यालाही मोक्ष प्राप्त झाला. गणिका तो सामान्य नव्हती. तिचं वर्णन केले ज्ञानोबरांनी. आदमा आदमाती योगती मुखवा रामो आलासे शेवटी ती गणिका की वैकुंठी कृष्णी नामासाठी सरती केली, तिलाही मोक्ष प्राप्त झाला बर का. त्याच्यानंतर भिल्लेन शबरी त्याचं एकच प्रमाण महाराजांनी दिले. आजामेळा भिल्लनी तारिली आजामेळा भिल्लनी तारिली कुंठीने प्रत्यक्ष फराडी बंदी केली. भयांचा उद्धार झाला फक्त रामनामाच्या उच्चारानं. महाराज सांगतात ते रामनामाचं भजन केलंच पाहिजे. ते तुमच्या आमच्या करताय, ते बाकीच्या इतर योनी करता नाही. भजन कोणा करताय? आपल्या करताच आहे. लांब बसून लांबून कीर्तन ऐकून, शेतामध्ये बसून कीर्तन ऐकून बर का, घरामध्ये बसून कीर्तन ऐकून, घरामध्ये बसून भजन ऐकून त्याने हित होत नाही. ते ह्याचं हित झालं बघा. मग अशी प्रवचनामध्ये मी विषय मिळाला गजेंद्र नावाचा हस्ती. गजेंद्र नावाचा हस्ती विषय मला होऊन गेला. गजेंद्र स्मरे राम राम आणि त्याशी पाहावी वैकुंठ धाम. तुकोबाराचं प्रमाण आहे. गजेंद्र अंतकाळ होत असताना गजेंद्रानं राम राम शब्द उच्चारले. पशु असून सुद्धा. अरे चार पायाचा पशु काय पाप पुण्य झाली ते उत्तम मध्यम भोगभोगी ती काही उपजताच मरती बहिराम होती पांगोबरी. त्यांना काय कळाले? पुण्यही कळत नाही, पापही कळत नाही, काहीच कळत नाही. पण असा असणारा पशु गजेंद्र अंतकाळाच्या टाइमला रामराम मध्ये उच्चारले. गजेंद्र स्मर्य राम राम आणि त्याशी पाहावी वैकुंठ धाम. म्हणून अर्जुन म्हणला देवाला देवा ते भक्तीचे नावे चतुष्पदादी आगले आणि वैकुंठीचे राणे योग्य केले. ते सगळे वैकुंठाला मिळून बसवले. चार पायाचे सुद्धा. ज्याने ज्याने प्रभू रामचंद्र वनवासात असताना ज्या ज्या हरणाने देवाला पाहिलं, सीतेचा शोध करत असताना ज्या हरणाने देवाला पाहिलं त्या हरणांचा उद्धार, ज्या वाघाने देवाला पाहिलं त्या वाघांचा उद्धार, ज्या सिंहाने देवाला पाहिलं त्या सिंहांचा उद्धार, ज्या लांडगेने देवाला पाहिलं त्या लांडग्याचा सुद्धा उद्धार केला. हरिण कोले वैकुंठवासी कोण त्याशी अधिकार. म्हणजे पशु जीवांना मोक्ष प्राप्त होण्याचा अधिकारच नाही. महाराज आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदर घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावळीमध्ये दिलेला. कुणाला? पशुना का? आपल्याला अधिकार दिला. आपल्याला भजन करता येते, आपल्याला मोक्ष प्राप्त करून घेता येते, आपल्याला सच्चिदानंद पदाला जाता येते, पण पशुवादिकांना जाता येत नाही. पण ज्याने ज्याने देवाला पाहिलं वनवासामध्ये त्या त्या लोकांचा सुद्धा प्रभू रामचंद्राने उद्धार केला. कारण राम अवतार का नाही माऊली एवढा उदार अवतार आहे. तर तुकोबारा म्हणतात त्या उदारपणाची सीमा मला वर्णन करता येत नाही. औदार्याची सीमा इतका उदार अवतार आहे आणि तारकमंत्र आहे. रामनामानं असंख्य तरुण गेली. आता आपली बारी आहे. पशुवधक तरले, घोडे तरले, लांडगे तरले, सिंह तरले, सगळे तरुण गेले. त्यांनी देव पाहिला बर का. सगळे पूर्वीचे भक्त अभक्त सगळे तरुण गेले. आता आपली बाई आहे. आपण काय करायचं? आपण घरामध्ये बसून कीर्तन ऐकायचं नाही, घरामध्ये बसून काकड ऐकायचं नाही, घरामध्ये बसून भजन ऐकायचं नाही. इथं उतरावं लागतं महाराज. इथे यावं लागतं. त्याचं महाराजांनी रूपक दिलेलं आहे बर का. काण्याच्या दिवशी उद्याच्या पौर्णिमेला गाव जेवण दिलं, चुलीला आटून दिलं. बरोबर चुलच पेटवायची नाही. स्वयंपाक तयार झाला. 20,000 माणसाचा स्वयंपाक तयार झाला. भोकाळी लागल्या. काल्याचं कीर्तन सुटलं 2 वाजता. भोकाळी भरपूर लागल्या आणि प्रत्येक माणसाला आपण स्वयंपाक केलेल्या वाऱ्यामध्ये कुणाच्या स्वयंपाकाच्या जोडून जर असं नुसतं जायचं लावलं, नुसतं स्वयंपाकाकडे बघायचं, स्वयंपाकाचा सुवास घ्यायचा, त्या सुगंध स्वयंपाकाचा सुगंध घ्यायचा, वास घ्यायचा आणि पुढे घेऊन जायचं. जेवायचं नाही, पाणी प्यायचं नाही, पात्र टाकायचे नाही, मीठ वाढायचं नाही, काहीच करायचं नाही. फक्त स्वयंपाकाच्या जवळून जायचं आणि स्वयंपाकाचा फक्त श्वास घ्यायचा.
सुगंध घ्यायचा, चालेल का? तर भूक लागली शमन होईल का? अरे भूक लागली शमन करण्याकरता तुकोबारा सांगतात अन्न देखून भूकच आहे, असं कुठं झालंय का? अन्न बघून भूक जात नाही, ते अन्न खावं लागतं. एक महाराजांनी भूक दिली ना त्यामध्ये, ते सांगतो तुम्हाला. काही लोक देव नाही म्हणतात, देवाचा अनुभवच येत नाही त्यांना, देव नाहीच म्हणतात. मला सांगा दूध कशापासून तयार होतं? दूध हे गवतापासून तयार होते. आणि ते दूध जर आपण जर मिक्सर मध्ये वाटलं, समजा मोठं कटोरं आणलं, उकळामध्ये वाटलं, त्याचा रस तयार केला, दूध तयार होईल का? तो बरं होणार नाही. त्याचा अनुभव, त्याची क्रिया झाली पाहिजे. महाराज म्हणतात क्षीर वाटीत आहे तृण होत नाही, तृण वाटीत आहे क्षीर होत नाही. म्हणजे गवत वाटलेलं दूध तयार होत नाही. पशु भक्षिता पालटे त्याची देई. ते गहू जर गाईनं खाल्लं पण 4 तास होऊन गेलं, तिने रवंत केलं, तर धार 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 ती करायची, सर्वांची सर्व दूध देते. म्हणजे कुठल्या मार्गाने तिची क्रिया बरोबर झाल्यानंतर बरोबर ते दूध तयार होणार आहे. अशा अक्रियेनं ते दूध तयार होत नाही. तसं बाबा आपण क्रिया इथं केली, प्रत्येक मनुष्याला माऊली 3 शक्ती दिल्यात भगवान परमात्म्यानं. पहिली इच्छाशक्ती आहे. पहिली कुठली शक्ती आहे? इच्छाशक्ती. इच्छाशक्ती, इच्छा असणारी मुंगी, इच्छा असणारी मुंगी आता इथून जर निघाली बर का, तर आंबोऱ्याच्या पलीकडे जाऊन मुक्काम करते. इच्छा असलेला पाहिजे, चालायची इच्छा पाहिजे तिला. इच्छा असणारी मुंगी आंबोऱ्याच्या पलीकडे जाऊन मुक्काम करीन. पण इच्छा नसलेला ड्रायव्हर, इच्छा नसलेली गाडी तुमची फॅट असू द्या, जागेवर थांबते महाराज. इच्छा नाही त्याच्या ठिकाणी, ड्रायव्हर जाण्याचीच इच्छा नाही, झोपलाय. इच्छाशक्ती आहे. दुसरी ज्ञानशक्ती आहे. इच्छाशक्तीपेक्षा श्रेष्ठ, इच्छाशक्तीपेक्षा ज्ञानशक्ती श्रेष्ठ आहे. कशी श्रेष्ठ आहे सांग का? माऊली आम्ही याला घेऊन ही आता गाडी चालवतो, निघालो कीर्तनाला. कीर्तनाला निघाल्यावर गाडी जुनी होती, आमच्या मान्यांचीच होती गाडी. गाडी बंद पडली गॅरेजला. आणि कीर्तनाला 1 तास टाइम होता, टाइमिंग होता 1 तास. गॅरेजला लावली, ते फिटर आलं आतनं. काय झालं महाराज? बघा काय झालं, गाडी बंद पडली. मग आत गेलो, एक नट आणला, नट फिट केला, जास्त उघडलं, पुढचं नट फिट केला. म्हणजे आता स्टार्टर दाबा, स्टार्टर म्हणजे गाडी चालू करा. चालू झाली, बरं झालं लवकर चालू झाली. मग आम्हाला कीर्तनाला जायचंय, वेळेत जाऊन पोचू आम्ही. पैसे किती झाले? मला 400 रुपये. नाटाची काय किंमत? 2 रुपये. आता नाटाची किंमत 2 रुपये. आणि सांगतो किती तो 400 रुपये. पण 300 किती 98 रुपये हे कशाचे? माझ्या बुद्धीचे ते, माझ्या ज्ञानाची किंमत आहे ती. म्हणजे तर एसी मध्ये बसतात, तहसीलदार एसी मध्ये बसतो, मोठे मोठे अभियंते सुद्धा एसी मध्ये बसतात. ज्ञान कमवले, पैसा खर्च केला त्याने, ज्ञान कमवलेलं आहे भरपूर. आणि ज्ञानाच्या माध्यमातून ते आज उच्च पदावर बसलेले. ज्ञानश्रेष्ठ, ज्ञानशक्ती श्रेष्ठ आहे. इच्छाशक्तीपेक्षा ज्ञानशक्ती श्रेष्ठ आहे. आणि ज्ञानशक्तीपेक्षा क्रियाशक्ती, तिसरी क्रियाशक्ती श्रेष्ठ आहे. क्रिया केली पाहिजे, कर्म केलं पाहिजे, कर्म केलं पाहिजे. एक प्रमाण दे कमावली. हे जे आपल्याला शरीर मिळाले बर का, याला काय म्हणतात तुकोबाराच्या भाषेमध्ये? आपण काय करायचं हे आपल्याला जाणलं पाहिजे, आपण विचार केला पाहिजे आपल्याला काय करायचंय. क्रिया केली पाहिजे. क्रियाशक्ती श्रेष्ठ आहे. हे झाला माऊली. ट्रीटमेंट झालं, मुंबईला ट्रीटमेंट केलं, डॉक्टरने ट्रीटमेंट चांगलं केलं, रोग बरा होईल म्हणून मी सांगितलं. नाही म्हणलं तरी 7,000ची औषधं दिली, बाटल्या दिल्या औषधाच्या, गोळ्या दिल्या, इंजेक्शन दिले. घेऊन घरी आलं आणि घरी आल्यावर उशाला ठेवलं. क्रियाच केली नाही, औषधही घेतलं नाही, गोळीलाही हात लावला नाही आणि काहीच केलं नाही, क्रियाच केली नाही, उठलंच नाही, औषधाकडे गेलंच नाही. रोग बरा कसा होईल? नाही बरा होणार. क्रियाशक्ती श्रेष्ठ आहे. तसं बाबा तुकोबाराय सांगतात अन्न तयार आहे, आपण नुसतं होंगून त्याला जमेल का? श्वास घेऊन चालेल का? नाही चालणार. मला ते अन्न घेतलं पाहिजे, खाल्लं पाहिजे. कारण का तुका म्हणे पोट भरे, पोट कधी भरतो? नाही
अन्न जेवावं लागल, खावं लागल. तुका म्हणे पोट भरे आणि पुढे भूक पुढे पुन्हा भूक लागणारच आहे आणखी 4 तासानं 5 तासानं. अन्न खाल्लं पाहिजे. अन्नाचा परिमळ सुगंध घेऊन चालत नाही. अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक. जर अन्नाचा सुवास येऊन जर भूक गेली असती बर का तर अख्ख्या गावामध्ये स्वयंपाक करायची जरूर नव्हती. कोणाच्याही एकाचा घरी स्वयंपाक करायचा तिथं जाऊन सगळ्यांनी श्वास ह्याला घालगडी पाणी घालायचे, कशाला दळलं घालायचे चक्कीवर, कशाला गहू आणायचे मार्केटमधून, कशाला काय करायचे, काही करायची जरूर नव्हती ना. पण हे का करायला लागतं? ते स्वयंपाक केल्याशिवाय ते खाल्ल्याशिवाय अन्नमय प्राण आहे. लहान मुलाची वाढ नाही आणि आपली सुद्धा त्या अन्नाशिवाय त्या जेवणाशिवाय त्या बोलण्याशिवाय आपली वाढ येत नाही, झोप येत नाही. झोप येते का? ही एकादशी दिवशी रात्रभर माणसं वारकरी जागर करतात बरं का. का जागर करतात? झोपच येत नाही, पोटात काही नसतं तर काय. ज्याने खाल्लेलं असतं तणातून ते तणातून घरी झोपतात, त्याला काय हे असं आहे. मग महाराज सांगतात अन्न जसं खावंच लागतं, श्वासानं जमत नाही, तसं भगवान परमात्म्याचं भजन म्हणा त्याची सेवा म्हणा इथे येऊन करावं लागते. याला लांबून चालतच नाही. माणसं काही मी मगाशी दुपारी 2 प्रकार सांगितले कीर्तन ऐकणाराचे 2. आमच्या तिकडे माऊली सांगतात ना का मराठवाड्यामध्ये कीर्तन हुंगे. पहिला प्रकार कीर्तन हुंगे, लांबून मंडपातून जायचं बर का. कीर्तन कसं वाटायले? अध्यात्म सांगतोय का गोष्टी सांगतोय का हसवतोय? जर हसवणारा असला तर आतमध्ये मंडपाचा येऊन बसायचं, आणि जर हसवणारा नसला अध्यात्म सांगायला लागला तर त्याच्या पद्धतीने तो कीर्तन सांगू लागला काही राम नाही कीर्तनामध्ये न्यायला पुढं तसा. त्याला म्हणायचं कीर्तन हो गेलो, पुस्तक होगायचं गेलं. कीर्तन बघे बघेल एक प्रकार आहे बघे लोकांचा. भुवा कसला आहे, गुटका आहे का टंगाळा आहे? टंगाळा म्हणजे उंच आमच्या तिकडची भाषा आहे मराठवाड्यातली. उंच भुवा आहे का गुटका आहे का जाडेला आहे, काळ आहे का बेंद्र आहे का गोर आहे का कसलं हे बघ नुसतं बघे बघून जाते पण जवळ येत नाही. महाराज मध्ये हे चालत नाही. मोक्ष प्राप्त करायचंय ना, हित करून घ्यायचंय ना. अरे त्या गरीबाने हित करून घेतलं. हित कोणाकोणाचं झालं माहिती माहितीये का? नाथ महाभारतामध्ये नाथ महाराजांनी वर्णन केले श्रवणे तरला परीक्षिती. आणि परीक्षित राजाने 7 दिवस भागवत श्रवण केलं, भजन श्रवण केलं, शुकाचार्याच्या मुखातून कीर्तन श्रवण केले. मग 7 दिवसामध्ये उद्धार झाला. 7 दिवस नामस्मरण केलं, मग परीक्षित राजाचा उद्धार झाला. त्याचं प्रमाण तुकोबाराने दिलं गात्यामध्ये. परीक्षित मृत्यू 7 दिवसाचा मुक्त झाला वाचा उच्चारिता. इथं भजन येऊन करायला लागलं. आपल्याला काय प्रमाण आहे? तू काय म्हणे येते मोक्ष प्राप्ती करता किंवा हित होण्याकरता रामनामाचं भजनच करायला लागेल. इथे येवच लागल, मंडपामध्ये येवच लागल, काकड्याला बसावं लागल. नका काकड्या येऊ द्या पण जवळ बसावं लागल, ऐकावं लागल. नका कीर्तन करायला येऊ द्या पण कीर्तन ऐकावंच लागल. बाकीचं भजन आपल्याला नका अभय म्हणता येईना पण जवळ येऊन ऐकावं लागल. हे आपलं करताय. तो का म्हणे आता वराडी जाणून आले होऊ नका. आतापर्यंत तुम्हाला काही कळलं नाही पण महाराज सांगतात इथून तरी पुढे आता तरी पुढे नका करू आयुष्याचा. सकाळच्या पाया माझ्या महाराजांनी पाया पडून पुढे सांगितलं आपल्याला. का सांगितलं? आपलं हित आपल्या मायबापाला कळत नाही. हित नाही ठावे जननी जनका. ते हित फक्त संत महात्म्याला कळते. त्या हिताचा मार्ग तुकोबारांनी तुमच्या आमच्या जगताला सांगितला. फक्त रामनामाचं भजन करा. हित कोणाचं झालं? एकच प्रमाण देतो आपला अभंग महाराज. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी उजरीने घेतला कडेवरी भक्त सुखे निवारा. नाम बरवया बळवंत नाम पवित्रानी चोख नामस्मरी निळकंठ आपण साहेब निघाला. जे धुरुशी आठवले त्याची उपमन्य भोकिले त्याची गजेंद्राला आदरी हित झाले तयाची. गजेंद्राने रामनामाचं चिंतन केलं त्याचं हित झालं. पण आपल्याला हित करून घ्यायचं नाही का? हित आपल्या हातात आहे. या ककडीच्या अभंगामध्ये महाराजांनी एक प्रमाण दिलेलं आहे. हाती हित आहे तरी न तरी ती पाहे. काय करावं? लोक हित करून घेत नाही. त्यांच्या हातामध्ये होत आहे. नरवे यांच्या हातामध्ये आहे. भजन यांना कळतं, यांना चिंतन कळतं, यांना परमार्थ सगळं कळतं. कळत नाही असं नाही तर करत नाही. महाराज म्हणताना असं करू नका, असं करू नका. राम राम स्मरा
वाक्यात सांगितलं. जसं अन्न खावंच लागतं, श्वासानं जमत नाही, वास घेऊन जमत नाही अन्नाचा, तसं भजन लांबून जमत नाही. भजनामध्ये उतरलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. पाणी सुद्धा तसंच आहे. ज्ञानोबराय सांगतात, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांची तहान भागवण्याकरता पाण्याचा जन्म झाला. पाणी का निर्माण केलं? आणखी एक थोडंसं चिंतन सांगू का? निर्गुणातून परमात्मा सगुण साकार झाला, चतुर्भुज झाला. येताना पाठीवर एक पोत घेऊन आला. ते पोत टेकलं खाली, खाली टेकलं पोत्याचं, म्हणजे त्या गोणीचं तोंड सोडलं. भगवान परमात्म्यानं त्या गोणीमध्ये घातला. हात गोणीमध्ये घातला, हात बाहेर काढला, पृथ्वी बाहेर काढली. दुसऱ्या वेळेस हात घातला, पाणीच बाहेर काढलं. तिसऱ्या वेळेस हात घातला, आकाशाला बाहेर काढलं. चौथ्या वेळेस हात घातला, वायूच बाहेर काढला. हे सगळं पंचतत्व त्याने निर्माण केले. पाणी बाहेर काढलं. का पाणी निर्माण केलं? ज्ञानोबराचा का तृषिता लागी पाणी आराईले जगी, दुःखिताच्या शेलरागी जिने जयाची. संत महात्मेचं जीवन हे फक्त दुःखित पीडित जीवन करता असतं. पाणी कोणा करता? तहान भागवण्याकरता पाण्याचा जन्म झाला. आता तुकोबाराय म्हणतात, जीव जिती जेवण असेल मत्स्या मरण त्यागी होगे. प्रत्येक जीवाला पाणी लागतं. आता तर उन्हाळा आहे, चैत्र मास आहे. येताना आमच्या 4 बाटल्या खाला झाल्या, घरून आणलेल्या, आणि पुन्हा एकत्रीच्या 2 झाल्या. 6 बाटल्या पाणी 4 माणसांनी पिलं. म्हणजे थोडं थोडं का पण पाणी लागतं. पाणी लागतं. पाणी 20 रुपयाला बाटली, 20 रुपयाला, तरी घेऊन पेतात माणसं. पाण्यासाठी सरकार किती खर्च करायला बघा की. आता आमच्या तिकडे महाराष्ट्रात तर टँकर चालू आहेत पाण्याकरता. किती पैसा खर्च करतं, किती बोरून पाडल्या, किती विहिरी पाडल्या. शेतकरी कितीतरी कष्ट करतो आणि कितीतरी पाण्यासाठी प्रयत्न करतो. पाणी का? हे पाणी शेतीपेक्षा भरण्याकरता महत्वाचं आहे. पहिलं माणसानं आपलं जीवन जगवलं पाहिजे ना. आपलं जीवन जगल्यानंतर पुन्हा शेती करताय. प्यायलाच पाणी नाही, शेतीला कशाला देता येत नाही. पाणी हे फार महत्वाचं आहे बरं का. पाणी नसेल मासा जिवंत राहणार नाही. अरे मासा जिवंत राहील का पाण्याशिवाय? नाही. तुपात जरी टाकला म्हशीच्या, 2 किलो तुपात टाकला मासा, एक हाताळी पैताळी म्हणतो बरोबर महाराजांना टाकला तुपामध्ये मासा. आम्ही कशाला टाकला? फक्त जिवंत राहतो का नाही राहतो हे बघण्यात आलं. ते तुला ऐकता तुपात टाकलाय, उपाया त्याला आता तुपात टाकला तर राहत नाही. त्याला पाणीच लागते. जेवणार वगैरे मासोळी आणि पैसा तुका. जे पाण्याच्या बाहेर मासा काढला की संपला. पाणी हे फार महत्वाचं आहे. बरं, नुसतं पाणी. तुम्हाला मला तहान लागली, पाण्याची बाटली आणली, इतकी तहान लागली की घसा कोरडा पडलाय आणि श्वास सुद्धा बंद व्हायला लागलाय, डोळे फिरायला लागले, चक्र यायला लागलं. फक्त पाण्यामुळे बरं का, दुसरं काही नाही. पाणी नाही मिळाल्यामुळे. मी सांगतो, तुमच्या राम अवतारामध्ये दशरथाला शिकारीला गेला. श्रावण बाळ कशा करता आला होता? पाण्याकरता. कोणाला तारा लागल्या होत्या? आईवडिलांना तहान लागली होती. त्या आईवडिलांना जर श्रावण बाळाला नुसती बिस्लरीची बाटली दाखवली असती, नुसतं लांबून पाणी दाखवलं असं जमलं असतं का? आणि जर पाणी बघूनच तुकोबराय म्हणतात, नुसतं पाणी बाटलीतलं बघून किंवा हांड्यातलं पाणी बघून किंवा माठातलं पाणी बघून पिंपातलं पाणी बघून जर तहान जात असेल तर घरोघरी साठवण करायची काय गरज आहे? टाक्या बांधायची काय गरज आहे? सिंटेक्सच्या टाक्या आणायची काय गरज आहे? फ्रीजचे कपाट आणायची काय गरज आहे? अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये कोणी जीवन जरी जाई तहान, माणसाला सुख पाहिजे, सुख पाहिजे. तहान लागली तर पाणी लागतंय, भूक लागली तर अन्न लागतंय. ते अन्न खाल्ल्याशिवाय जमत नाही, पाणी पिल्याशिवाय भागत नाही, त्याशिवाय तहान जात नाही, त्याशिवाय भूक जात नाही. प्रत्येक माणसाला, मनुष्य आलेल्या प्रत्येक जीवाला सुख पाहिजे. प्रत्येक सुखाच्या मागे पळते. सुख हाताला लागत नाही आणि दुःख पिछा सोडत नाही. आपल्या पाठीवर आपण दुःख येलेलं आहे, दुःख आपला पिछा सोडत नाही आणि सुख आपल्याला हाती लागत नाही. का लागत नाही? कुठेही असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही पंथाचा असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, क्षुद्र असो, कुणी असो, पण प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. सुख लागत नाही, सुख मिळत नाही. का मिळत नाही? ज्याच्यामध्ये आपण राहतो ना तोच मूळ दुःखाचा आहे. आपण कुठे राहतो? संसारामध्ये.
बर का. संसार कसला आहे? दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, संसार दुःख मूळ, सगळीकडे लिंग, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम थोडले बसून पाठी लागली उडाल, कळणारी शरण जाऊ दृष्टी लिहिली. संसार दुःखाचा आहे. तुकोबारा म्हणता ठाऊकची आहे संसार दुःखाचा, आणि चित्तीशीने त्याचा वाहू नये. सुख पाहिजे का नाही? राहतो दुःखामध्ये. सुख पाहिजे का नाही? सुख प्रत्येकाला पाहिजे. आजोबाची पिढी सुखामध्ये गेली, आशामध्ये गेली बरं का, सुख नाही मिळालं. पंजोबाची पिढी गेली, सुखाच्या आशेमध्ये गेली. आजोबाची पिढी गेली, सुखाच्या आशेमध्ये गेली. वडिलांची पिढी गेली, सुखाच्या आशेमध्ये गेली. मुलाची पिढी गेली, सुखाच्या आशेमध्ये गेली, पण सुख नाही मिळालं. सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षणैक मुक्ती यत्न नाही केला, माया दृष्टीला जीवना सुखामध्ये सुख नाही मिळालं. सुख तर पाहिजे. सुख पाहिजे का नाही? बाजाराला निघाली माऊली चौघजण बाजारला निघाली. चैत्र महिन्याचा उन्हाळा, आणि उन्हाळा तापले भयंकर ऊन, गरमही भरपूर झालं, अंगामधून घामाची लोणी बाहेर आली. आणि असंच झाड बघितलं म्हणतात, मोठं आंब्याचं झाड, खाली स्वच्छ होतं, काळरान होतं खाली. एक जण गेला, त्याला काही दम निघाला, गेला ते झाडाखाली जाऊन बसला. बाकीचे 3 जण रस्त्यावर थांबले. यांनाही सुखाची इच्छा आहे, सावलीची इच्छा होती. यांना सावली पाहिजे होती, सावलीचं सुख यांना पाहिजे होतं, पण तिथे झाडाखाली जायलाच तयार नाही. तुमच्यासाठी 2 वाट सुरू आले. म्हणजे का थांबले मध्ये? म्हणजे आम्हाला सावलीला बसायचं, म्हणजे सुख पाहिजे, सावलीचं सुख पाहिजे, जरा थंडावा पाहिजे. मग रस्त्यावर बरोबर मिळतो का तो थंडावा? अरे जावा झाडाखाली, तुमचा मनुष्य बसला नाही जाऊन म्हणले, तिथं झोपलाय आरामशीर म्हणले, तुम्ही जावा तिथं आणि त्या सावलीला बसा. जोपर्यंत तुम्ही सावलीपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्हाला सुख लागणार नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबारा तेच सांगतात, देखून या छाया सुख न पडीचे, सुख मिळणारच नाही. जवळ न बैशीजे तया स्थळी, त्या झाडाखाली जाऊन सावलीखाली जाऊन जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत सुख प्राप्त होणार नाही. हो, उंदराला सुख प्राप्त होतं का महाराज? कुठेही बसून सुख प्राप्त होत नाही महाराज. नांगरट होती, उंदीर बाहेर निघाला. चैत्र महिन्याचा उन्हाळा, उंदीर बाहेर आला, सगळं अंग तिचं घामानं बरगटून गेलं. वनानं तापला, लाकायला लागला, फास 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 लाकायला, पळायला पळायला. त्याला लागली होती तहान उंदराला. आता नांगरटीत कुठलं पाणी मिळणार आहे मला सांगा तुम्ही? सगळ्या नांगरटीत 2 दिवस फिरला, पण नाही त्याला पाणी मिळालं. शेवटी मरण जवळ आलं त्याचं. त्याला वाटलं आता मी 15 मिनिटांमध्ये मी राहत नाही, मी मरतो आता. मरायचं म्हणलं, पण सावलीला तरी जाऊन मरायचं. पाणी नाही मिळालं तर हरकत नाही, पण कुठे जाऊन मरायचं? सावली. जरा दिसली सावली आहे. ती सावली कशी होती माहिती का माऊली? मोठा भुजंग होता, तो भुजंग त्या उन्हामध्ये आपला बोलत होता नांगरटीमध्ये, आणि त्याला ती सावली, ती भुजंगाची सावली पडली, फणीची सावली खाली. म्हणला उंदीर, म्हणला काय गार सावली आहे, काय मला मस्त झोप येणार आहे, मस्त तुझं मरण घेतोय. ज्ञानोबाला सांगतात, ही असवायची बोली, हा गा सर्पफणीची सावली, ती शीतल होईल केतुली मूषकाची. ते तिथं काय सुख लागणार आहे? तसं तुम्हा आम्हाला संसारानं तापलेल्या जीवांना, त्रिविध तापानं तापलेल्या जीवांना, आपण त्रिविध तापानं तापलो कराय, ज्ञान करायचं प्रमाण आहे, तो करायचं प्रमाण आहे. तापत्र अग्नीचा येणे नामला अग्नीचा ओढवा लागलाय, आग लागली आपल्याला. त्रिविध तापाची, आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि आधिदैविक ताप. या तापानं का नाही आपण पेटलेलो, वणवा लागलाय, जाळ लागलाय सगळा, पण तापच आपला कमी होत नाही. तापत्रे 3 ताप. तुकोबारा सुद्धा प्रमाणे संसाराचा तापे तापले देवा आणि करगया सेवा कुटुंबाची. त्या कुटुंबाचं पालन पोषण करता करता त्यांचे पोट भरगा भरगा नाकींना झालं. संसाराचा तापे ताप. हा ताप जसं उन्हानं तापलेला ताप त्या झाडाच्या सावलीला बसल्याशिवाय शांत होणारच नाही. हे तुकोबाराचा दृष्टांत आहे. तुकोबारा काय म्हणतात, जग न बैशीजे तया स्थळी,
देखून या छाया सुकला पविजे जगणं वैशिष्ट्य जोपर्यंत तुम्ही साडीला जाऊन बसणार नाही तोपर्यंत तुमचं शरीर थंड होणारच नाही, तुम्हाला आराम झोप लागणारच नाही. जोपर्यंत तुम्ही भजनामध्ये येणार नाही, जोपर्यंत तुम्ही परमार्थाला लागणार नाही, जोपर्यंत तुम्ही काकड्याला येणार नाही, जोपर्यंत तुम्ही कीर्तनाला येणार नाही, जोपर्यंत तुम्ही लांबच राहताल तोपर्यंत तुम्हाला ते तिरवी तापानं तुमचं तापलेलं शरीर कधी शांत होणार नाही. भजनाने शांत होतं महाराज. शरीर कशाने शांत होते? फक्त भजनाने. महाराज सांगतात परमामृत रसनाला लावली मनाची राहिली वृत्ती पाहिली सगळे येते वेळी मंगळाने गोष्टी केली सगळे ताप महाराजांची निवडून गेले. कशाने निवडून गेले? फक्त भजनाने. आणि म्हणून महाराजांनी भजनाचा आवापय केला. सगळं जग हरिभजनामध्ये धवळून काढलं. हरिभजन हे धवळले जग. आणि चुकविला जा कधी काळाचा त्यांच्या काळामध्ये झालं. पण पुढं हाय करून आलं तसं पुढं महाराज होते तोपर्यंत लोकांनी उद्धार करून घेतला त्या काळातल्या लोकांनी. आता महाराजांच्या नंतर आपण आलो. आपलं काय? आपला उद्धार आपण करायचं लागेल. आपलं सहित आपण करून घ्यावं लागेल. करतात ज्ञानोबारांनी ते सांगितलं आपले आपण करा संसाराच्या तापामधून जर मुक्त होत असेल, जन्ममरणाच्या तापामधून जर मुक्त व्हायचं असेल तर भजन करावं लागेल. मनाचं चिंतनच करावं लागलं. इथं यावंच लागल. इथं जर नाही आले लांबून भागणार नाही, लांबून उतार होणार नाही. अन्न बघून भूक जाणार नाही, अन्न खावं लागल. पाणी बघून जाणार नाही, पाणी प्यावं लागल. संसाराचा ताप जन्ममरणाचा ताप आपला नाही सहणार नाही तर भजनच करावं लागल. सावलीला बसावं लागेल, उन्हाचा ताप जाणार आहे. भजनामध्ये बसावं लागेल, जन्मभराचा ताप जाणार आहे. महाराजांनी सांगितलं. याच्याशिवाय हे होतच नाही. एक गावं लागल आणि एक ऐकावं लागल. गावूनच मुक्त झाले माऊली. मुनी लोक गावून मुक्त झाले. पूर्वी मुनी लोक होते ना बघा, भगवान परमात्म्याचं गायन करायचे, ते चरित्र गायन करायचे, त्याच्या कीर्तीचं गायन करायचे, भजनाचं गायन करायचं. मुक्त झाले मुनी लोक. का मुक्त झाले? त्यांना फक्त एकच भीती वाटत होती. कशाची? फक्त गर्भवासाची. मुनी लोकांना भीती कशाची वाटत होती? गर्भवासाची. आणि भीती वाटण्यासारखा गर्भवास आहे नाही असं नाही. गर्भवास म्हणजे काही सोपं नाही ते. आणि ती काही साधं सोपं प्रकरण नाही. 9 महिने 9 दिवस आईच्या उदरात राहावं लागतो. बरं आतमध्ये राहत असताना, आतमध्ये आपला मुक्काम असताना तिथं काही गादी नाही, तिथं काही आतरच्या बाटल्या नाही. महाराजांनी किल्ले, एकनाथ महाराजांनी किल्ले बर का. नाकी तोंडी केली किडे, विष्ठा लेपचं उकडे. सगळ्या अंगाला आपल्या विष्ठा लागलेली असती, मूत्र लागलेलं असतं आईचं. नाकामध्ये विष्ठा, कानामध्ये विष्ठा, कानामध्ये किडे, गळ्यामध्ये किडे, तोंडामध्ये किडे, विष्ठा लेपचं उकडे, नाकी तोंडी कमी किडे. गर्भवासाचे पुढे सांगावे इतका वाईट गर्भवास. ह्या गर्भवासाचं वर्णन भगवान परमात्मा उद्धवाला करत होते. वर्णन करत करत खाली आले. वर्णन उद्धवाला ऐकलं. बघ म्हणले उद्धवा, ऐशी गर्भ उदरीची वेदना, नानापुरीची यातना ऐकलीस का? उद्धव म्हणला नको नको रघुनंदनाची शिमना येत असे. आता पुढे वर्णनच करू नको. इतका वाईट गर्भवास. म्हणजे किती गर्भवास. आता आपण या गर्भवासामध्ये आईच्या उदरात आलो. एक गर्भवास आपण सहन केला. आता पुढं आपलं संपलं का? नाही ना. तुकारामांनी सांगितलं पुढे संपणार नाही दुःख तुमच्या गर्भवासाचं. पुढे उल्लंघिता दुःखाचे डोंगर. या योनीमधून गेल्यानंतर, या शरीरामधून गेल्यानंतर, या देहामधून गेल्यानंतर पुन्हा गर्भवास आहेच.
पुढे उल्लंघिता दुःखाचे डोंगर नाही अंतपार गर्भवासा. तुमच्या गर्भवासाला अंतपार राहणार नाही, तुमच्या दुःखाला अंतपार राहणार नाही. म्हणून ते दुःख जर मिटवायचं असेल, ते निमटवायचं असेल तर एकच करा, भजन करा. भजनानं दुःख मग मुनिमुक्त कशाने झाली महाराज? भजनाने मुक्त झाले का नाही? हा, पण भीती त्यांना कशाची होती? मुनिमुक्त झाले गर्भवासा. विश्वासा सुलभतो सुलभते झाले, सुलभते झाले आणि जवळीच आली पंढरी. गर्भवासाच्या भीतीने ती मुनिमुक्त मुक्त झाली. भजन केले त्यांनी. आपला जो मोठा आपले जे श्लोक आहेत 5 श्लोक गाथामध्ये, त्याच्यामध्ये एक श्लोक असा आहे, उभा भुवरीच्या तीरी राहिला आहे, असे सन्मुख दक्षिणे मोकळ आहे, पुढे ताप भय काप थोर आणि कसे गरजते गुण नामवीर. गुण गंभीर हा धीर हास्यमुख वरणी वदता अमृत सर्व सुख. मुनी लागी गाता गोड चित्ती आणि देहभाव हरपली याची खंती. त्या मुनीला त्यांना गोड लागलं भजन. रात्री तरी भजन केलं आणि आपल्या आपल्या पाठीमागे उद्या गर्भवास सहन करायचे. मी मगाशी प्रमाण दिले की पुढे ही मनुष्य देहातून गेल्यानंतर पुढचं विषय पुढे उल्लंघिता दुःखाचे डोंगरे नाही अंतपार गर्भवासा. म्हणून या गर्भवासाच्या दुःखातून कष्टकर दुःखातून जर मुक्त व्हायचं असेल तर भजन करा. आणि कोणतं भजन करा? तुकोबाने सांगितले, तुका म्हणे जपा आणि मंत्र त्रिअक्षरी सोपा. विठ्ठल विठ्ठल हा सुख सोहळा स्वर्गी नाही विठ्ठल. हित तरी हो गाता ऐकता. गायल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय हितच नाही महाराज. बऱ्याच जणांची हित झाली. राजा परीक्षितीचं श्रवणानं हित झालं, गाण्यानं ऐकण्यानं हित झालं. हे सोपं आहे. एका वेळेला मंत्र येते कसला? माणूस मारायचा. ते पहिल्या काळामध्ये होते, मागाल्या पिढीमध्ये 100 वर्षाच्या 90 वर्षाच्या काळामध्ये माग माणसं होती, अशी मुठ फेडली की माणूस मारायचा. मंत्र टाकला, माणूस खरा जागेवर. असा जर मनुष्य मारता येत असेल मंत्रानं का मंत्रीची वैरी आहे आपला, मंत्रानं मरतोय. का बांधावी कट्ट्यारे पिस्तूल बंदुकीन गोळ्यान तलवारीन बिरवारीन घ्यायची काय गरज आहे हो? मंत्रानं कुठेतरी मंत्र भरायचं, कुठेतरी मंत्र आपल्या वेळी भरून जातो. मंत्रीची वेळीमध्ये वाया का बांधावी कट्ट्यारे. रोग गाय दूध साखर तरी तगडून बघा प्यावा. दुधामध्ये साखर टाकून जर आपला रोग नाहीसा होत असेल औषध न घेता, तर कडुलिंबाच्या काऱ्या सकाळी सकाळी प्यायची काय गरज आहे? ते कारा प्यायची काय गरज आहे? काही गरज नाही. पैसा मनाचा मारू न करता हे सोपे बर का. मन मारायचं नाही, मन निग्रह करायचा नाही, इंद्रिय निग्रह करायचा नाही, मनाची स्थिरता करायची नाही, योग साधन करायचं नाही, तपश्चर्या करायची नाही, यज्ञ करायचा नाही, कुठलंही अवघड साधन करायचं नाही. साधनामध्ये सुख आहे का कष्ट आहे? अरे साधनामध्ये कष्ट आहे का सुख आहे? कष्ट आहे. तुकोबारा म्हणे जपतपादी साधने मग चिंता येणार म्हणे. माझ्या मनात सुद्धा येत नाही जपतप साधन करायचं, कारण का अवघड साधन आहे. पण महाराज म्हणजे माझा कोण बाप आहे, माझे कोण बाप आहे ते पुढे या समोर. तप करणारे, जप करणारे, यज्ञ करणारे, योग साधना करणारे कलियुगामध्ये कुणी राहायचं नाही ना. कलियुगामध्ये राहिलंच नाही. कारण का कलियुगामध्ये लोक आता व्यासाने वर्णन केलं बरं का, मी करत नाही काय, माझ्या घरचं खात नाही तुम्ही, मी उलट तुमचं खाऊन जाणार आहे सकाळी. आताही तुमचंच खाणार आहे. कलियुगामध्ये लोक खाणार नाहीतील. कृतयुगामध्ये 12-12 वर्ष मनुष्य भगवंताची सेवा करत असताना, तप करत असताना 12-12 वर्ष झाडाचा पाला खात होता. कुणी पाण्यावर तपश्चर्या करायची, कुणी एका आमट्यावर भरून तपश्चर्या, अन्न खायचं, हवेवर तपश्चर्या, नुसती हवाच घ्यायची. अहोरात्री रावी मावा आला, वाराचा हात घ्यायचा आणि वारात बाहेर सोडायचा. तुला नाही जमतं का तुम्हाला? सकाळी उठल्या आपल्याला नाश्ता लागतो, सप्त्यामध्ये असो नाही तर घरी असो नाश्ता लागतो, दुपारी जेवण लागतं, संध्याकाळी जेवण लागतं. अन्नमय प्राण आहे. आता जमत नाही ते.
मग ते पूर्वीची अवघड साधनं आता सांगून जमेल का? आता कोणी करणारच नाही. अवघड कोणी न करी सांगता वाटे सोपं सांगितलेलं बरं आहे. आता जर सांगितलं पहिला मंडळाला की लग्न जवळ आलंय, 2 पोते ज्वारी देऊन काढा, 2 पोते सात्यावर देऊन काढा, आणि मिरच्या 50 किलो उद्या लागणार आहेत लग्नामध्ये भाजीला. 50 किलो मिरची कुठून काढा उकळामध्ये, ताकद नाही. लग्न जर आवड्या लग्न नाही केलं तर चालेल, पण आम्हाला हे काम होणार नाही. कारण का सुलभ होता कोण वाटे. आता मिक्सर निघाले, बरेच काही डंकिंग मशीन निघाल्या, ती पूर्वीची साधनं दिले टाकून, हे सोपं निघालं. मग आता काय पाहिजे आपल्याला? सोपं पाहिजे. आपल्याला योग जमत नाही, यज्ञ जमत नाही, जप जमत नाही, तप जमत नाही, काही जमत नाही. याच्यामध्ये कष्ट आहे. तो कुणाला सांगतो ह्याच्यामध्ये कष्ट आहे. महाराजांचं प्रमाण आहे, साधनाचे कष्ट साधनाचे कष्ट होते, फार मोठं कष्ट आहे. आम्हाला भीती वाटते मरायची. तपानं मरतो माणूस. महाराज तपश्चर्या करून करून कुठपर्यंत तप करणार आहे, कुठपर्यंत उपाशी राहणार आहे, कुठपर्यंत गिरिकंदरामध्ये राहणार आहे. सोपं नाही ते. साधनाचे कष्ट मोठे, भोग वाटे, मरण्याची भीती आहे. आणखीन एक प्रमाण आहे माऊली, तो करायचं. तपे इंद्रिया आघात क्षणिक वाताहात, आणि शरीराची वाताहात होऊन जाते. शरीर जागेवर राहत नाही, हात जवळ राहत नाही ना, पाय जवळ राहत नाही, सगळ्या हाराच्या काड्या होऊन जातात. महाराज आपल्याला ते 3 टाइम खायची सवय, तप कसली तप होणारच नाही महाराज. मग याच्या त्या अभिमानातलं द्रुपद महत्वाचं आहे माऊली. साधनाचे कष्ट मोठे, भय वाटे थोरे, मुखे भावे गावे गीत सर्व हित बैसलिया. फक्त मुखानं नामस्मरण करावं, जागेवर बसून करावं, घरच्या घरी करावं. देशावरी न शिनीजे, तुका म्हणे घरच्या घरी देशावरी न शिनीजे. कुठे जायची गरज नाही, ठाईचं नाही सोनी, करा एकच चित्त आणि आवडी हे नाही हित आहे. मुखानं भगवान परमात्मेचं नाम गा आणि कीर्ती श्रवणे तरला परीक्षिती, किंवा श्रवणे कोणच ठरला, श्रवणे परीक्षिती तरला. हे ऐकूनच सुद्धा कातरलेले. आपल्याला बी ऐकायचंच काम सांगितले. आपल्याला काय सांगितले? ऐकायचं. ऐकणे जना तुझ्या सहिताच्या खुणा, पंढरीचा राणा माना माझी स्मरावा. ऐकायला सांगितले आपल्याला. आपल्याला कीर्तन करायचं नाही आणि आपल्याला कुठे फिरायचं नाही. फक्त कीर्तनामध्ये मंडपामध्ये बसून ऐकायचे, घरी बसल्या बसल्या नामस्मरण करायचे. हे ना हित होते महाराज. हित तरी होईल, याच्याशिवाय हित होत नाही. मला सांगा आता रात्र आहे, बरोबर आहे. आता काय रात्र, हे रात्र कधी जाते? अरे सूर्य उगवल्याशिवाय रात्र जाणारच नाही. सूर्योदयासवर्षी ज्ञानोबाला सांगतात रात्र पळून जायची. सूर्य उगवल्याबरोबर रात्र पळून जाणार आहे. तसं आपण भजनाला लागल्याबरोबर, आपण भजनाला भक्तीला लागल्याबरोबर, देवाच्या शिवेला लागल्याबरोबर आपलं दुःख संपणार आहे, हित होणार आहे. म्हणून महाराज सांगतात हित तरी होईल छापटा का आता ऐकता जरी राहे चित्ता दृढभाव. पण भाव तर पाहिजे. आपण कुठली क्रिया करा, गाण्याची क्रिया करा, भजनाची क्रिया करा किंवा ऐकण्याची क्रिया करा, पण याच्या पाठीमध्ये काय लागतं? भाव लागतो. भाव नसेल तर काही उपयोग नाही. पोरग झालं माऊली, इतकं सुंदर मुलगा जन्माला आला बर का. दररोज 5 ड्रेस बदलायचे त्याचे. 5 वेळेस त्याला अत्तर मारायचं पोराला, 5 वेळेस पावडर लावायचं,
5 वेळेस गोंड्याचे गोपडे घालायचे, 5 वेळेस पायातले वाळे बदलायचे, भरपूर दागिने आलेले त्याला बारशाला बरं का. पण ती माऊली एकच करत नव्हती बरं का, त्याला अंगावर पाजायचीच नाही आणि बाहेर जैगत पाजायची नाही, बाकी सगळंच करायची. चोर व्हायला लागलं, काय करावं. बघा तिची मावशी आली पोराची भेटायला, तिने भरपूर दागिने आणले, कपडे आणले. एवढं पोरग चांगलं होतं, मी ऐकत होते. सासूबाईने सांगितलं मला, सासूबाई बघून गेल्या आणि पोरग गोंधळ काय झालं, काय रोग नाही काही नाही म्हणजे उगाच गोंधळ व्हायला लागले. ह्याला दररोज 3 टाइम आंघोळ नाही, ती डव साबणानं आंघोळ घालते, घालते, सगळं भरपूर करते. हिनं 2 दिवस चांगलं निरीक्षण केलं बरं का. 2 दिवस झालं पण त्या बाईनं त्या मुलाला मांडीवर घेऊन पाजलं नाही. एवढंच पाजलं नाही, कसं तिची वाढ होणार आहे. जो सगळं आपण करतो क्रिया, पण आपल्या क्रियेमागं भाव नाही, काय उपयोग आहे त्याचा. जसं सगळं केलं पण पाजलं नाही, फल गेलं सगळं. तर आपण सगळं केलं, वर्गणी दिली, शब्दामध्ये झाडून काढलं, सगळं केलं, पण आपल्या पाठीमागे थोडा भाव, काय उपयोग आहे त्याचा. पण देवाला काय लागतो, देवा कार्य भावत, भाव पाहिजे. देवा कारण भावत अस्मात किंवा गिरधर लावलं ते भाव का धोका, राग कला नाही जानत तुका. भाव पाहिजे, विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे, त्याच्याशिवाय हे पूर्ण कडला जात नाही. त्याच्याशिवाय आपल्याला पारमार्थिक सुख मिळणार नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात भाव द्या, भाव पाहिजे. भावे गावे गीत आणि शुद्ध करून या चित्र तुझं व्हावा हे जे तरी हा सर्व भाव पाहिजे. महाराज म्हणजे कासया पाषाण पूजित असा पितळीचे देव काढले रोज सकाळी बघुल्यामध्ये घेऊन. आमच्या तिकडे पातेले वापरले, उचलायचा हरवला देव की पातेल्या टाक, उचलायचा देव की पातेल्या टाक, एकदमच पातेलं भरलं असतं पाण्यानं. उचलायचं सगळी पातळ्यात खोगून काढायचे आणि ठेवून द्यायचे. कोणच्याला पांढरा गंध लावायचा तर कुठल्याला हळदच लावायची, तर कुठल्याला कुंकूच लावायचं. पण त्याच्यामध्ये भाव नाही. तो कोणाला म्हणजे कशाला तुम्ही करता देवपूजा, अरे देवपूजा काही सामान्य नाही. कर पवित्र करिता पूजा. हे हात आहेत ना आपले, हे हात सगळ्या सर्वांगाचं भूषण आहे. तुकोबारांनी माऊली प्रमाण वापरलं, दिले पाय कान हात, असं आहे का. दिले इंद्रिय, हात पाय कान. हात पहिला शब्द घातला, हात हे माणसाचं भूषण आहे, हे का नाही. आपल्या हाताचं भूषण आहे, आपल्या शरीराचं भूषण म्हणजे हात आहेत. म्हणजे हात पवित्र कधी होतात, कर पवित्र, कर म्हणजे हात, कर पवित्र करिता पूजा, ते आवडती अध्यक्षाच्या बर का. जे कर न करीती पूजा, ते देवाची पूजाच करत नाही. सकाळी उठल्या पोटाची पूजा करतील पण देवाची पूजा करत नाहीत. जे कर न करीती पूजा ते त्या जाण भुजा प्रेताच्या, ते मड्याचे हात म्हणतात तुकोबार, प्रेताचे हात आहेत. आपण देवपूजा करायला पाहिजे आपली. आपलं कुलदेव जे असेल ते भैरोबा खंडोबा अमुक तमुक कुठलेही असलं तरी सकाळी स्नान झाल्याबरोबर आपण देवपूजा केली पाहिजे. देवपूजा केल्याशिवाय बाहेर यायचं नाही, चहा घ्यायचा नाही. चहा पिऊन करा, थोडं सोपं आहे आणखी, पण देवपूजा करा. आणि ते देवपूजा करत असताना त्याच्या मागे भाव असू द्या. महाराज म्हणतात त्याच्या मागे भाव असू द्या. पुढचं प्रमाण देतो आता मी. नलगे वेचावे टोली धाना नावे तुकामणी भावे चाळे, का बाळगिरीतलं प्रमाण आहे. नलगे वेचावी, पोपल्यांशी धन द्यावं लागत नाही, पैसा वाटावा लागत नाही, सोनं वाटावं लागत नाही. त्याला काय लागतं फक्त नलगे वेचावी टोली धना नावे, टोपल्याने धन वाटावं लागत नाही. तुका म्हणे भावे चाळे का, काही नलगे एक भावेची कारण. आणि तुका म्हणे आण विठोबाची भावाची कारण मोक्षाचे साधन कसया पाषाण पूजित असा पितळ अष्टधातू खळ भावेची कारण तुका म्हणे आण विठोबाची किंवा मोक्षाचे साधन बोललेली. म्हणून शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणे ओसी भावेची तू मुक्त
आणि काय करशी युक्त जाणीवेची, तुझा शहाणपणा काय उपयोगाचा, तुझं ज्ञान तरी काय उपयोगाचं आहे. भावच नाही, ज्ञानानं मुक्त होत नाही, भावानं मुक्त होतोय. वेदशास्त्र संपन्न जरी असला तरी त्या वेदशास्त्राच्या संपन्नतेने माणूस कधी मोक्ष मिळवत नाही, पण भावानं मिळतो महाराज. भाव हा सोपा आहे आणि भाव देवाला पाहिजेच. देवाला काय पाहिजे? भाव पाहिजे. देवा कारण भावच असणार. द्यावी नरगे फार असे वित्त. मग अशी महाराजांनी प्रवचनामध्ये वेळा घेतल्या. मग निश्चिम भाव उल्हासे मज अर्पावयाचे निमिसे प्रयोगावर येतैसे भलती यावो भक्त माझ्याकडे येतावी माता या दोन्ही हात वडवी आणि देत न पिळता सेवी आदरशी. आता भरपूर वेळ आहे त्याच्यामध्ये. त्याला फक्त देवाला भाव लागतोय आणि भावानं तुम्ही आम्ही मुक्त होणार आहोत. आणि म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे तुका म्हणे हे से भावेची तू मुक्त, तुका म्हणे हे से भावेची